तर सकाळीच बघतात मस्तपैकी असं वातावरण झालेलं आणि थोडंसं ढगाळ वातावरण म्हणजे पावसाचं वातावरण झालं. आणि आज मिरग असल्यामुळे काय माहीत आहे वातावरण तुमका असा दिसत. तर मस्तपैकी कौलारू घरा इकडे असत, समोर डोंगर बघतास आणि त्याचबरोबर हो आमच्या चौकावरला हो ध्वज. तर या साईडला बघता मस्त आहे की ना इकडे पक्ष्यांची ना किलबिड ऐकू येता. तर ह्या इकडच्या पोपळींवर ना बघू गेलास ना तर बरीचशी ना घरटी असत आणि पक्ष्यांची किलबिड ठेवणं जास्त ऐकू येत. आपल्या केळीची झाडं, नारळी पोपळीची झाडं तुमका इकडनं दिसतात. एक नंबर. सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मयूर गाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मोरया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत. तर मंडळींनो, सकाळी मस्तपैकी ताजा तवाना फ्रेश असं तुम्ही वातावरण बघितलास. तर आज जसा काय माहीत आहे, तर आज असा मिरग. तर गावाकडे मिरग म्हटलंस की तो एक सणच असता. तर आज गोडाधोडाचा मित्रांनो काय माहीत आहे आपल्याकडे बनवला जाईल आणि त्या निवेद म्हणून देवांका दाखवलं वगैरे जाता. तर मिरगाच्या दिवशी म्हणजे मिरगानंतर बरीचशी आपल्या भातशेतीची कामं चालू होतात. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे आज मिरग असल्यामुळे आपण आज जागा कॅमेऱ्याच्या मार्फत जागा समोर येत ना तुमचा मी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार असं आहे. तर सकाळी तुम्ही थोडंसं ढगाळ वातावरण बघितलास आणि गेले 4-5 वर्ष बघू गेलास तर मिरगाच्या दिवशी पाऊस पडायचा नाही. पण आज थोडंसं वातावरण थोडंसं झालेलं तसा की पाऊस वगैरे येण्याची दाट शक्यता असत. तर वातावरण तसं झाला मस्तपैकी सकाळी पक्ष्यांची किलबिलाट तुमका ऐकू गेली असतात. आणि पहिलो मिरग जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा मिरगाच्या दिवशी जी काय मजा होती ना ती काय वेगळीच. तर या टायमिंगला कसा पाऊस चालू झालो पहिलो पाऊस, मग त्याच्यानंतर कसा जी मातीमधनं येणारा जो काय सुगंध असता तो काय वेगळंच. तो आता काही व्यवस्थित हे पण होत नाही, तो वास घेऊ पण भेटत नाही. कारण एवढीच दूषित प्रदूषण असं झालेलं असता गावाकडे पण. आणि त्याचबरोबर चढणीचे मासे किंवा चढणीचे खेकडे वगैरे ते आता चढतले. तर त्याच्यामुळे बरीचशी म्हणजे आपल्या खाली मळ्यात दिसतली. त्याच्यानंतर आता पॉवर टेलर वगैरे चालू होतील. पहिले कसे आपण बैलाच्या साहाय्याने शेती करीत होता ऑर्गॅनिक, आणि आता कसा बरेचशी लोक आपले ही पॉवर टेलरच्या साहाय्याने करतात. तर आपल्या गावात बघू गेलं असताना फक्त 3-4 जणांचीच मित्रांनो गुरा असत, म्हणजेच ढोरा आमच्याकडे म्हणतात. बैल गाय म्हशी असं ही गुरा असत, नाहीतर सगळ्यांकडे पॉवर टेलर आहेत. तर त्याच्यामुळे कसं व्हायचं पटापट होऊन जाता. तर आज बघूया, चला आंघोळ केलं मस्तपैकी पूजा वगैरे देवबापाची करूया. केळीची पानं वगैरे आणूची असत ती पण हाणू जाऊया. तर चला. तर सकाळीच वातावरण बघा कसं झालं. तर सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि पावसाचा वातावरण झाला. कारण आज मिरग असल्यामुळे पाऊस तर आज पडतच. तर बोललो काय माहीत आहे आपण आंघोळ केली असा आणि पाऊस यायच्या अगोदर काय माहीत आहे केळीची पानं आणून कुदावूया. तर पाऊस वगैरे चालू झालो तर केळीची पानं नुक भेटणार नाही. तर केळीच्या पानांका काय माहीत आहे आम्ही इला असाव निक्याकडे चापो बघा. तर निक्याच्या घरी या साईड कायला खाली बरीचशी लोक ना केळीची पानं हवी असली तर खालीच येतात, म्हणजे निक्याकडे.
तर आजचं वातावरण बघू गेलाच नाही एकदम मस्तपैकी थंड कुलकुल असा, कारण बरेच दिवस ना एवढा तापीत होता ना, जाम गरम व्हायचा. पक्ष्यांची किलबिलाट पण मस्त ऐकू घेता. तर केळीच्या पानाच्या तिकडे वनात कोणतरी केळी काढतात वाटतं, केळीची पानं. तर मगाशीच सांगितलं काय माहिती आहे, बरेचसे लोकांना आमच्या इकडे अनिल दादाकडे म्हणजे निक्याकडे इकडे ना केळीची पानं काढू घेतात. तर इकडे अंकल पण इलेलो हा. तर उन्हामुळे कशी माहीत आहे, केळीची पानं थोडीशी ना झणकाटल्यासारखी झालेली आहेत. तर काय माहीत आहे, थोडंसं ना वातावरण धुकट असल्यामुळे त्याच्यामुळे काला माहीत आहे क्लिअरिटी पण थोडीशी कमी दिसता. तर गावाकडे खयचं पण कार्यक्रम किंवा सण वगैरे असले ना, तर प्रामुख्याने आमच्याकडे केळीच्या पानात नैवेद्य दाखवलं जातं. तर इकडे बघताच तर जास्वंदीची फुलं त्याचबरोबर केळीची पानं आपण घेतला असता. तर मगाशी तुमका सांगितलं होतं की काय माहीत आहे, आमच्याकडे खयचो कार्यक्रम सण वगैरे असलो ना, तर नैवेद्य वगैरे देवांका दाखवताना केळीच्या पानातच आमच्याकडे नैवेद्य दाखवलं जातं. तर कोकणात तर निक्यांच्या म्हणजे अनिलाच्या तिकडनं आपण केळीची पानं वगैरे आणला असावं. हातपाय वगैरे धुवून झाले आहेत आणि आता काय माहीत आहे, पूजा वगैरे करून घेऊया. 8 वाजले असतात सकाळचे. तर पूजा वगैरे करून घेऊया. नंतर मग आईक पण थोडीशी मदत करू हवी, कारण पल्लू नाही आहे इकडे. पल्लू गौरी वगैरे नसत, त्याच्यामुळे आई एकटी असा. नानीक बोलवलं आहे, नानी येईल तर मग मी थोडंसं बाहेरनं फेरफटको मारून येईन. आणि अगोदर काय माहीत आहे, पूजा करून घेतो मी. तर सणांक आता सुरुवात झाली असा. गुढीपाडवा नंतर मग आता पहिलो सण असा आपल्या कोकणात केलो जाता, मिरगाचो. तर बऱ्याच ठिकाणी कसं माहीत आहे, मिरगाक मित्रांनो त्याच्या हात पानं होती पानं. तर मिरगात कसं असं माहीत आहे, काय काय ठिकाणी देणा दिला पण जाता, म्हणजे काय काय ठिकाणी कोंबडी वगैरे पण देतात. पण आपल्याकडे तसं नसतं. आपण काय माहीत आहे, गोडाधोडाचाच नैवेद्य असता. त्याच्यामुळे दाखवेन तुमका मी, कारण आई असा तर आई जास्त काय करू भेटणार नाही. तर ठीक असा. तर चला काय माहीत आहे, अगोदर पूजा वगैरे करून घेऊया. तर मंडळीनं काय माहीत आहे, बऱ्याचशा आपल्या गावच्या कोकणातल्या ब्लॉगमध्ये तुम्ही आपल्या बघितलं असाल की काय माहीत आहे आपला देवघर कसं असं. आता तर आपण आता देवघरात इला असा. तर इकडे बघताच तुम्ही आईन काय माहिती आहे, सकाळीच पूजा करून झाली असा, कारण सकाळी ती उठली, आंघोळ वगैरे झाली ना फ्रेश वगैरे, तर मग ती पटकन सकाळीच ना 6-6:30 वाजता पूजा वगैरे करून घेता, कारण ती उपासना वगैरे बसतात ना, त्याच्यामुळे लवकर पूजा होता. तर आपण पण आता ना पटापट पूजा करून घेऊया, म्हणजे सुरळीत. तर चला. तर मस्तपैकी ना पूजा झाली आता, अर्धा तास आपल्याला लागलो. तर बऱ्याच दिवसांनी, कारण काय माहीत आहे आपण गुढीपाडव्यात तर गेला नव्हता, होळी वगैरे गेला नव्हता. तर गणपतीनंतर बरेच दिवसांनी आपल्याकडनं देवघरात पूजा करून भेटली. तर बरा वाटला, कारण मन प्रसन्न होता, कारण मस्तपैकी देवघरात पूजा करणार. त्याचबरोबर जो काय धूप कापूर वगैरे असतं ना, त्याचा जो काय सुगंध दरवळताना देवघरात, तो काय वेगळाच असता. तर मस्तपैकी छान अशी ना पूजा झालेली असा. आणि आता थोडीशी चाय वगैरे पिऊया. आई बघतंय काय म्हणतात, तर नानी वगैरे येईल तर मग नानी वगैरे मदत करीत. आई कपडे धुवून गेली असा. तर बाकीचा कसा चुलीवर डाळ वगैरे ठेवला ना, डाळ भाजीचं वगैरे शिजवून ठेवला नसा. तर चला आधी चाय वगैरे पिऊया. तर मंडळी काय माहीत आहे, घराच्या मागच्या दाराकडे येईल आहे आणि इकडे आयन काय माहीत आहे चुलीवरती कढईत चणे ठेवला नसतात उकडत. तर आज चण्याची उसळ असणारा निवेद्याक भाजी म्हणून. तर जुने दिवस आठवणी दिले चुलीवरचा जेवण. तर गॅसचो कसो, गॅसचं बाटल्याचं तुटवडं असा. तर
किचनच्या इकडे येईल असं यांनी काय माहिती आहे, एक थोडीशी तरी बोललो हेल्प करूया. तर मिरची असा, टॉमॅटो, कढीपत्ता आणलेलो हा. तर टॉमॅटो मिरची वगैरे कापून देऊया. तर मंडळींनो आपण किचनमध्ये आता बाहेर इला. तर एक कांदो, टॉमॅटो, मिरची वगैरे कापून दिला, कढीपत्ता वगैरे आणून दिलो आणि चुलीवर चणे ठेवलेले होते उकडत. तर ते थोडेसे बघितले, ते अजून तसे काय उकडले नाहीत. तर जुने दिवस आठवणी दिले चुलीवरचं जेवण. तर आपल्याकडे कोकणात मोस्टली 70% चुलीवरच जेवण केलं जातं. तर हल्ली आता 5-6 वर्ष झाली असेल तर प्रत्येकाने गॅस वगैरे घेतलं नसतं. तर आम्ही पण 7-8 वर्ष झाली आपल्या गॅस घेऊन, पण आम्ही जास्त मोस्टली बघू गेलं तर जास्त चुलीवरच असता आणि फक्त काय नॉर्मल असं आता गॅसवरती. आणि आता परत गॅसचा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे आमका बाटला भेटत नाही. कारण एक आमचा आईचं नाव खारेपटणात होता. तर खारेपटणात आपल्या बाटला यायचा HP गॅसचा. तर आता 2 महिने झाले असत तर बाटला भेटत नाही. तर गॅसचे प्रॉब्लेम असतच, पण त्याच्यात आईचा प्रॉब्लेम काय झाला, आमचा जामसंड्यातली मेन ब्रँच असा HP गॅसची, तर त्या ट्रान्सफर खारेपटणात करून दिलेला होता. तर 5-6 वर्ष काय प्रॉब्लेम नव्हतो. तर बाटला म्हणजे ऑनलाईन बुक केली की बाटला यायचा घरी. पण आता कसं सीन झालो असा, तर बाटलाच येत नाही आणि खारेपटणात नाव पण दाखवला म्हणजे जात नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर बुकमध्ये. तर त्याच्यामुळे आम्ही जामसंड्यात गेला होता. जामसंड्यात प्रोसेस बघितली तर ते म्हणतात जामसंड्यात नाव असा, पण काय झाला आपल्या तिकडनं बुक करूचो लागत आणि तिकडनं आपल्याला तो आणूचो लागत. तर आपल्या एकदा भरपूर लॉंग प्रोसेस असणार, कारण अकडनं मंचातून जामसंड्यात जाऊ 2000 रुपये घेतात रिक्षावाले आणि बाटल्याचे 1000 रुपये. तर असो प्रॉब्लेम झाला असा. तर 3000 आम्हाला आता बाटला पडात. तर त्याच्यामुळे थोडीशी प्रोसेस बघू आता. खारेपटात त्यांना सांगितलं मी मेन ब्रँच किंवा फोन करू, तुम्ही नाव तिकडे ट्रान्सफर करा म्हणून. तर चला आता थोडंसं ना फेरफटको मारून येऊया. तर काय माहीत आहे, आपण आता थोडंसं ना फेरफटको मारून येऊया. आणि सकाळी वाटला होता की पाऊस मजबूत पडत, पण पाऊस थोडंसं गेलो असं आता. तर संध्याकाळी वगैरे पाऊस पडत. तर आता थोडंसं फेरफटको मारून येऊया चला. तर पावसाची ना चुणूक लागली की ना अशी कामं आठवतात. तर आता काय माहीत आहे, मिरग असं आज, त्याच्यामुळे आता ही मिरगाची कामं चालू झाली आहेत. तर इकडे मेवणी असा, त्याचबरोबर साडू काय करतात माहीत आहे, आडोसो म्हणून ना या घराच्या म्हणजे खळ्यात असा बांधला जाता. हे त्याची तयारी इकडे चालू आहे. तर आज फणसाची भाजी असा घे माका पण हा. गोडी करणार की तिकीट करणार मग, पण ते गोडे दिसतात. हे पहा, मुंबई की नको करता ही तयारी होय ना, होय ना रे आदित्य? मुंबई खय आधी या खाऊ बघ आधी. म्हणजे आमका रात्रीच्या का रे. तर इकडे पक्यादाकडे येईल असता, इकडे पल्लू वहिनी बघा इकडे काय करतात. तर पक्यादा आज मिरगाबद्दल काय सांगतं? हा, पहिल्या मिरग कसं असायचं आणि आता बघ मिरग, आता सगळं चलन. आता सगळं म्हणजे 75% फरक झाला. तेव्हाच्या मिरगात कसं होतं की गाज जो भरपूर व्हायची, मिरगा दिवशी पाऊस भरपूर पडायचा, ढगाळ वातावरण असायचा. आता तसं काहीच नाही. आता पाऊस बी नाही. म्हणजे या 20 वर्षाच्या अगोदरचा कालमान जो होतो आणि आताच्या कालमानात अगदीच कमी तरी 50% फरक झाला. पण ह्याच्यात माणूसच हे असतात ना, माणसानंच सगळा बदल घडवला ना. आम्हीच निसर्गावर मात करता. हा, तर निसर्गानं आपलं काय पलट नाही केलेली आहे. तेव्हा कशी मस्तपैकी गुरा घेऊन खाली जायचे मळ्यात. आनंद असायचा त्या टाइमात. शेतकरी मजेत असायचे. त्याच्यानंतर चढणीचे मासे, चढणीचे मासे मारायचे, खेकडे पकडायचे, कुर्ल्यो म्हणतात आमच्याकडे. तर असा काय नाही काय असायचं तेव्हा. आता काय बघू गेलं तर काय एकदम कायच नाही त्याच्यातला. तर खरं निसर्गाच्या पुढे धाव बघतात त्याच्यामुळे. हा, आणि जी काय येणार आहे जेव्हा पाऊस येतात आधी मध्ये हो माणसामुळेच झालेला असा. तर जंगल तोड वगैरे झाली आहे ना त्याच्यामुळे. तर बघताच हा
तर मंडळींनो चौकार होता, चौकार थोडंसं टाईमपास वगैरे झालो. त्याच्यानंतर पक्यादाकडे गेलो आहे, तिकडे थोडीशी माहिती आपल्याला भेटली. तर पहिलं मिरग कसं असायचं आणि आताचं मिरग त्याच्यात थोडंसं बदल झालो हा. आणि आता येलं असं अत्तरेत, तिकडे देवाची गाणी लागले. तर आमच्याकडे गावाकडे येला ना तर सण वगैरे खायचो असलो कार्यक्रम तर मस्तपैकी सकाळी देवाची गाणी वगैरे लागतात. तर आता नाही म्हटलं तरी 10 वाजले असतात आणि खाली येलं आहे अत्तरेत. थोडंसं बोललो बघूया, फेरफटको मारून जाऊया. तर मंडळीनं काय माहिती आहे, खाली अत्रेत दिलं होतं आहे. तर अत्रेत भाऊ सत्तो वगैरे नसतात, तर सत्तो गेलो असं तळ्यात आणि भाऊ गेलो काहीतरी वाटत तिट्यावरती. कारण आता कसं भाताची शेती चालू होईल, तर त्याच्यामुळे काय नाही काय लागणारा भाताचा बियाणं वगैरे आणून गेले असतात. तर सत्तो मच्छू दादाकडेच गेलो आपण अगोदर एक व्हिडिओ बनवलो होतो. तर तिकडेच गेलो भाताचा बियाणं आणू. आणि इकडे गेल्यानंतर खाली अध्यक्षा वहिनी मस्तपैकी इकडे काय माहीत आहे दही दिला ना, माहेरातनं तिकडनं आणला होता. तर त्या जर माहेरात गेला ना तर ते का मी आवर्जून सांगतो बहिणी की दही घेऊन येते तिकडनं. तर मस्त की दही खाऊया आधी. तर मंडळींनो आपण आता घरी येईल असाव, थोडंसं फेरफटको मारून येलो आहे. चौकार होतं थोडासा वेळ, त्याच्यानंतर अत्रेत गेलो आहे. अत्रेतनं मस्त की दही वगैरे खाल्ला, वहिनीने दही दिला होता अध्यक्षा वहिनी. ता खाऊन इलंय घरी. तर इकडे घरी आहे काय माहिता मस्तपैकी वड्याची तयारी करतात. तर आज निवेदक वडे असतात, तर आमच्याकडे गोडाधोडाचं जेवण असतं. आणि इकडे बघताच तुम्ही बराचसा जेवण केला ना, तर आंबो असा इकडे, त्याचबरोबर इकडे मस्तपैकी चणे, त्याचबरोबर शेगलाची शेंग टाकून बटाटा टाकून केलेली भाजी असा इकडे. आणि त्याचबरोबर इकडे भात आणि इकडे डाळ असा. तर डाळ गरम तर असा सात्विक जेवण असणारा गोडाधोडाचा. तर आपण मगाशी मच्छुनानाकडे गेला होता आणि लाईट बिल वगैरे पण भरूचा होता. तर नेटवर्क का गेला होतं, कारण त्यांच्याकडे वायफाय असल्यामुळे बरीचशी कामं आपली होतात तिकडे. तर व्हिडिओ पण अपलोड होतं, त्यानंतर ऑफिसची वगैरे कामं होतात. आणि बिल वगैरे आता होता, आता भरूचा होता, आता भरून येलं आहे. आणि आता आपण काय म्हणता निवेद काढून घेता. तर तुमका दाखवते कसे निवेद काढलेले ते. तर इकडे आपण फायनली काय माहिती निवेद काढला असा. आणि आता हे निवेदन आपण देवबाप्पांका पण दाखवून घेऊया. तर इकडे कावळे तुळजाचा आणि इकडे निवेद. तर आपण देवघरात असाव आणि निवेद दाखवून झाले असत. तर निवेद आपण बघताच इकडे किती काढला असाव ते. तर एक हे मोठो निवेद, 2, 3, त्याचबरोबर साखरेचो एक 4, 5 आणि 6. तर घरातलो आपलो निवेद असतात म्हणजे मूर्त दगडाचो. त्याचबरोबर घरातल्या देवांचो, नंतर आमचो वाघोबा, गांगोबा, किळूबाई, भावकादेवी, तर असे निवेद काढून झालेले असतात. तुळशीचं पण निवेद दाखवून झालेलो असा. चुलीचं पण निवेद दाखवलं जातं आपल्याकडे. तर चुलीत पण मित्रांनो इकडे निवेद दाखवून झालो आपलं. तर ज्याच्यावर आपण अन्न बनवतो ना त्याचा पण मित्रांनो आम्ही निवेद काढता. तर इकडे आपण कावळे तुळस पण दाखवून घेतला असा. कावळे तुळस म्हणजे काय माहिती आहे, आपण पूर्वजांसाठी आपण हे मित्रांनो काय माहिती आहे हे निवेद काढले जातात. म्हणजे बघताच तुम्ही इकडे. तर काय काय ठिकाणी कसे घराच्या छपरावर ठेवले जातात कौलांवरती. आपण काय माहिती आहे आपल्याकडे कसं स्लॅब असल्यामुळे आपण ठेवू भेटला नाही. तर आम्ही काय माहिती आहे ह्या तुळशीच्या इकडे समोरच आपल्या ह्या खळ्याच्या समोरच आपण आता कावळे तुळस ठेवले असं म्हणजे निवेद आपले. तर आमच्याकडे कसं असं माहीत आहे काय पण केलं ना तर आजूबाजू शेजाऱ्यांका पण देवचं लागतं. तर त्याच्यामुळे आपण आता हे देव चालला असा. अंजन्या कोय या कोय दरवाजा खोल. थांब ना, इकडनं येतं नानाच्या इकडनं येतंय. हे उचल हे उचल हे उचल इकडचा. हा ते पण ते हा. तर सगळ्यांका ना जे का आपलं निवेद केलेलं होतं ना तो शेजाऱ्यांका ना थोडासा दिला असा. आणि आता आपण पण आता निवेद खाऊ बसूया. कारण मीने आहेच असं आहे. जयू, पल्लू, गौरी, नसा, त्रिशा त्यांची थोडीशी आठवण येतात. तर प्रत्येक सणात आम्ही एकत्र असतो. पण
ह्या टायमिंग का नाही तर असो. चला आता पटापट जेवूया कारण भूक लागली आहे. सकाळी चायच पियाला होत आहे, तर चाय पिऊन दिवस असं झालो हा. तर मंडळींनो घरातले निवेद वगैरे दाखवून झाले असत, त्याचबरोबर शेजाऱ्यांका पण आपण जे काय निवेद केलं होतं ना तर थोडा थोडा आपण देऊन येला. तर इकडे निवेद आपण आता जेवूक घेतला असा. तर इकडे बघता डाळ भात, इकडे चण्याची भाजी केली होती शेंगे टाकून, त्याचबरोबर वडे पापड आणि इकडे शालेवरील पुरणपोळी दिली होती मस्तपैकी. तर नानी पण काहीतरी घेऊन येईल आहे बघा. तर चला आता जेवूक बसता आम्ही निवेद खाव. तर पल्लू जयू गौरी त्रिशा नसत तर त्यांना थोडीशी आपण त्याची आठवण काढता. आणि त्याचबरोबर आता आपण मी आहे आता जेवूक बसो. चला. तर मंडळींनो दुपारी नैवेद्य होतो तो खाल्ल्यानंतर जो काय झोपलं आहे ना तो थेट आता उठलं आहे. आता वाजले असत 4 वाजून गेले ऑलमोस्ट. तर थोडीशी मळब पण झाली आहे, म्हणजे पाऊस येण्याची दाट शक्यता असा. आणि आता आपण काय माहीत रात्री जाणार आहोत. तर रात्री जायच्या अगोदर आपण काय माहीत आहे जास्वंदी असत, तर थोडीशी बोलू जास्वंदी लावूया फांदेव. तर त्याकडे जाऊया आपण परसावत पाठीमागे. तर चला. तर खाली इकडे परसावत दिलं असं आहे आणि समोर बघतात आता पावसाचं वातावरण झालं. तर काय माहिती आपण जास्वंदी नाही तिकडे बघताच तुम्ही. आता गणपती वगैरे आपल्या फुलं लागतात, तर जास्वंदी लावूया. आणि वातावरण बघा आता. तर परसावत आपण इला होता घराच्या इकडे. तर जास्वंदीचे फांदी होते तो लावूचे होते, तर लावून झाले असत. आणि थोडंसं आता ढगाळ वातावरण झालं, तर अजून मिरग असल्यामुळे पाऊस थोडं तरी येत. तर चला आधी तुमका दाखवतो तो जास्वंदीचे फांदीवर लावलेले. तर ही बघा, ही एक इकडे फांदी लावला असा, ही एक. त्याच्यानंतर इकडे बघतास तर ही एक फांदी लावली आहे. आणि त्याचबरोबर इकडे इकडे लावला असं. तर आपल्याला काय माहीत हा गणपतीक हे उपयोगी पडतलं. तर पाऊस पडलो की थोडीशी ते होतील, तर मरगळल्यासारखं दिसत थोडंसं. तर असं ह्या आपले जास्वंदीची झाड तुम्ही बघितलं असाल आपल्या गणपतीच्या व्लॉगच्या टायमिंग. आणि तर फुलं भरपूर असतात तशी. आणि काय माहिती मिरगाच्या दिवशी एक तर आपण काय करतो माहिती झाड लावतो. तर अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असाल गावाकडे जर मिरगा कसले तर आपण काय ना काय लावित असता. तर आजच्या दिवशी कोण तसा बघू गेलंच तर तर खाली उतर बसलं आहे. आणि खालनं आता परत वरती येईल इकडे टेरेसवरती. आणि इकडे बघताच तुम्ही पाऊस बारीक बारीक लागता. तर मिरगाक पाऊस फायनली इलो हा. तर आता पुढे बघू पडत की नाही काय माहीत नाही, कारण पावसाचा या 4-5 वर्षात गणित काय वेगळाच झालेला असा. म्हणजे कधी पाऊस उन्हाळ्यात पण पडता, पावसाळ्यात तर पाऊस नसता. तर अशी सगळा चलचित्र बदललेला असा. तरी पण ठीक असा, कारण मिरगाच्या टायमिंगा प्रॉपर आता पाऊस साधारण तरी येईल. तर इकडे बघताच आता तुम्ही कौला वगैरे मस्त की भिजलेली असतात, कारण उन्हाळ्यात तापलेली असतात ना ही कौला. आणि मातीचा वास वगैरे पण मस्त येतात. तर ढग बघताच तिकडे या साईड का थोडासा क्लिअर दिसता आणि या साईड का थोडासा काळा झालेला. तर आता काय माहीत आहे शेतीची कामं म्हणजे भात शेतीची कामं आता चालू होतील. तर इकडे पॉवर टेलरचा आवाज येतात इकडे. पण ही कशी माड पोपळीची झाड असल्यामुळे ना इकडे दिसणार नाही. आवाज ऐका. तर सकाळी सकाळी पावसानं पण हजेरी लावला ना, आणि सकाळी सकाळी इकडे काय माहीत आहे पूजा वगैरे करून मग इकडे
पॉवर टेलर लावला नाही असा, पॉवर टेलरचा आवाज येत असा तुमका. तर खाली जाऊया. तर समोर बघतास एवढं पाऊस लागतात इकडे ना, तारळ उपळा वृंदावन त्या साईड का. तर पूर्ण ढग बघतास कसे झालेत ते. तर पलीकडे नदीच्या पलीकडे क्रॉस केलात तुम्ही की रत्नागिरी जिल्हा चालू होता आणि इकडे आपलं सिंधुदुर्ग, म्हणजे किती डिस्टन्स असा बघा. तर पाऊस मस्त तिकडे ना. तर हां, तर पाऊस तिकडे मस्त मजबूत लागतात तिकडे. वातावरण एक नंबर केला ना. तर पावसान काळोख केला ना. आता नजारा बघा काय तो गावाकडलो. तर इकडे पॉवर टेलर नाना इकडे लावतात, उमा नाना तिकडे, मिथिलेश बाबू आबलो आदा. तर तिकडे होतं आपण वरती, वरनं आता खाली लाव आणि वातावरण बघताच पूर्णपणे काळोख झालेलं असं आता. तर इकडे मिथिलेश बाबू असा इकडे आणि त्याचबरोबर तिकडे आबलो आदा. तर भात शेतीक आता मंडळी काय माहीत आहे सुरुवात व्हायत. तर ही आता कसं माहीत आहे उकळणी वगैरे चालू असा, उकळ बेर पेरणी लावणी असा बराचसा भात शेतीमध्ये ह्या माहीत असत तुमका. तर इकडे आबलो आदा असा. तर आबलो आदा पण काय माहीत आहे उकळणी वगैरे करून घेतात आता. इकडे बाळू आणि आराध्य काय माहीत आहे कुर्ले पकडतात, कारण पहिल्या पावसात कुर्ले नाव पटकन असे वरती येतात. तर इकडे बाळू आणि आराध्य असा. बाळू होय होय ते ऋते होय 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 दाखवतो ये. मगाची होती ही बाई 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 बघ, ही बाई बाई बघ, ही बाई बघ खाली खाली गेली, खाली गेली, खाली गेली, येते वरती. गेलो भाऊ टिकी दाखव बघूया. तर काय माहित आहे ही टिकी असा, हे बघा दाखवतो तुमका. तर ह्याच्या साह्यानं ती कुर्ली वरती काढली जातात. टिकी खाल्ला. तर गावाकडे बघा असं वातावरण झालं आता. मंडळींनो आपण काय माहिती मळ्यात इला असा आणि मळ्यात इकडे बघितलं तर 2-3 जण पॉवर टेलर चालवतात आणि बाळू त्याचबरोबर आराध्य ना. काय रे बाकी काय. तर बाळू आणि आराध्य इकडे ना कुर्ले पकडतात, म्हणजे अजून तसे काय भेटले नाही आहेत. आज कसा मिरग असल्यामुळे काय माहीत आहे पाऊस पडता थोडंसं बारीक बारीक हा. पण काय माहीत आहे पाऊस एकदा जोरदार चालू झालो ना की चढणीचे मासे त्याचबरोबर चढणीचे खेकडे वगैरे असे ना चढतात. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे गावाकडे ही एक मजा असता, चढणीचे मासे किंवा चढणीचे खेकडे वगैरे पकडू. म्हणजे आमच्याकडे खेकडे म्हणजे आमच्याकडे कुर्ले म्हणतात. तर बाळूनी अजून काढतात, अजून एक तशी एक पण भेटली नाही आपल्याक म्हणजे बाळू का नाही आराध्य का भेटली तर तुमका मी दाखवीनच. तर चला माका वाटतं ना इकडे भेटली आहे, बघूया ट्राय करूया. आवाज येलो
तर कुर्ली पळून जाईल. थांबली अर्धे अर्धे हात अंडीच्या दाबलं. तर काय माहिती आहे, ही आवड असता. तर वयान लहान असलं तरी काय आला, पण शेतीची आवड हवी. अजून तसं पाऊस पडलो नाही ना रे, आता वरती इली असती. गेली ना. मोठी होती. तर पावसाळ्याची सुरुवात झालेली असा. तर इकडे कुर्ली बघतच इकडे पावसात आपण पकडली आहे. थांबा. तर इकडे पावसाची सुरुवात केला आपण असा चढणीचे खेकडे. तर इकडे बघताच डेंगू बघा केवढा होतो. हे उलटी करून दाखवतो. काय माहीत आहे, नर असा मादी असली की ना तर इकडे हे वेगळा दिसता. तर त्याच्यामुळे नर असा. तर आपण हे का पकडू शकता. आणि मादी वगैरे असली तर पोटात कशी कुर्ले असतात बारीक बारीक पिल्ला. डेंगू बघ काय करतात बघ. कोयते चावलान कोयते. तर अत्रे तिला की काय ना काय खाऊ आपल्याला भेटतात. तर इकडे बघताच पपई असत आणि आपण एक पपई काढलो त्याच्यातलो. तर कुर्ली पण आम्ही बघितला आणि पपई पण काढू ना भावेश. तर पाऊस इलो आता. तर बघा पाऊस. तर गावाकडे काय माहिती आहे, पावसात खेळूची जी काय मजा काय वेगळीच असता. तर आपण काय उन्हाळ्यात वगैरे खेळत असतो, पण पावसात खेळूची मजाच काय वेगळी. गेलो बाहेर. तर वातावरण बघताच काळोख झालं एकदम. अख्ख्या बॅट वेगळी द्यायची होती. मी याला 2दा सोडलोस बॅट. ए बब्बो कुडकुडता. पहिल्या पावसाची मजा ना, कुडकुडता अख्ख्याला. गेलो षटकार. मॅन ऑफ द सिरीज बंड्या का आता आजचे. अरे